श्री गुरुवर्य हबप ब्रह्मचैतन्य अण्णा महाराज रेवडीकर व हबप शामराव बापू शेंडगे यांच्या कृपाशीर्वादानं श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा स्थळ मुक्काम मनगर मुक्काम पोस्ट गोबे तालुका जिल्हा सातारा वर्ष 45 सुंदर असा हा सामुदायिक पारायण सोहळा आणि या सोहळ्यामधला आजचा हा 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प आदरणीय आमच्या ज्ञानेश्वरी ताईचे वडील काकांच्या माध्यमातून खरं तर मला ही सेवा मिळाली. साळुंके काका असतील त्यांच्याबरोबर या कमिटी मंडळामध्ये कार्यरत असणारे सर्व कार्यकारी मेंबर. बरं, एकाचा नामोल्लेख करणं खरं चुकीचं आहे, कारण कीर्तनकार जरी निवडायचे असले तर सगळ्याचा विचार हा घ्यावा लागतो आणि तुम्हा सर्वांच्या विचाराच्या मतीनं आणि काकांच्या पुढाकाराने मला या गावामध्ये पहिल्यांदा येण्याचा योग आला आणि पहिली वेळ म्हणजे माझी विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीमुळे खरं आज आम्ही इथं पोहोचलो असं म्हणायला हरकत नाही. या भागामध्ये मालगाव असेल, गोव्या असेल, लिंब असेल बरेच कार्यक्रम होत असतात. आमचे मालगावचे सुद्धा महाराज मंडळ इथं बसलेले सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक आहेत. पाहिल्यानंतर समाधान वाटतं, आनंद वाटतं. आपली माणसं समोर असतील, साथीला असतील तर एक वेगळा आनंद असतो. त्यामुळं आजचं कीर्तन हे कुणी वेगळे कुठले बाहेरून आलेले कीर्तन करण्यात बरं का. सातारा जिल्ह्यातले एक महिला कीर्तनकार म्हणून तुम्ही माझं नाव निवडलं यातच माझा मोठेपणा आहे, कारण संपूर्ण आपल्या या पारायण सोहळ्यात पुरुष मंडळींची कीर्तन आहेत आणि बरेच चांगले कीर्तनकार आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. अगदी नामोल्लेख करण्यासारखे कीर्तनकार मंडळी आहेत, पण त्यातनं माझं एक नाव इथं तुम्ही निवडावं आणि त्या योगायोगानं इथं कीर्तन करण्याचा योग यावा. मी स्वतःला धन्य समजते आणि माझ्या सातारा जिल्ह्यातलं एक नामवंत गाव आणि कौतुक करण्यासारखं गाव एवढं सुंदर समाजासमोर बसलाय. त्यात आमचा महिला वर्ग एवढ्या संख्येने एका महिला वर्गासाठी जोरदार टाळ्या. सुंदर असा हा महिला वर्ग आहे. आपला आज महिला कीर्तनकार आहे म्हणून इथं बसले. वा, मग तर डबल टाळ्या झाल्या पाहिजे. तो सगळे टाळकरी एवढे सुंदर आहेत. आमच्या महिला वर्ग टाळाला उभे आहेत. एवढे सुंदर असे इतके टाळकरी उभे आहेत. क्वचितच ठिकाणी एवढे टाळकरी बघायला मिळतात बरं का, कारण महाराष्ट्रभर कीर्तन करण्याचा योग येतो, परंतु असं चित्र क्वचित ठिकाणी बघायला मिळत असताना आता टाळकरी सुद्धा कीर्तन करायलाच न्यावी लागतात. अशी परिस्थिती प्रत्येक गावामध्ये बघायला मिळते. खूप खूप कौतुक. खूप खूप सुंदर असं हे वातावरण आहे. सुंदर अशी गायनाची साथ देण्याकरता आमच्या धुळ्याचं वैभव म्हणण्यापेक्षा आमच्या सातारा जिल्ह्याचं वैभव म्हणायला सुद्धा हरकत नाही, कारण आपल्या साताऱ्यात मला वाटतं त्यांच्या गावापेक्षा ते आपल्याच गावाकडे जास्त असतात. बघेल तेव्हा नवनाथ महाराज, मुक्काम पोस्ट लिंबोवे, मनकर, नाहीतर शिवथर, नाहीतर सातारा जिल्हा इकडे तिकडे असतात, परंतु कीर्तनाच्या